बहुजन विकास आघाडीचा गौप्यस्फोट. भाजपच्या मित्रपक्षांनी केले बोगस मतदारांचे पोलखोल. 80,000 दुबार मतदार. आमचे सभापती चांगले काम करतात असे दिलं भाजपने सर्टिफिकेट. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मतदार यादीमधून तब्बल 80,000 दुबार मतदार आढळून आल्याचा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी केला आहे. नाव एकाचे आणि फोटो मात्र वेगवेगळे असल्याचे दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून काढावे अशी मागणी करणारे निवेदन बहुजन विकास आघाडीच्या वतीने पालिकेच्या निवडणूक अधिकारी यांना दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई विरार. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात आलेलं की मोठ्या प्रमाणामध्ये दुबार नावं आहेत किंवा भेसळ करण्यात आलेली आहे. या मतदारांची देखील बाहेरच्या मतदारांना इकडे आणून भेसळ करण्यात आलेली आहे. तर त्याचा सर्च केला आणि 80,000च्या वरती नावं आम्हाला सापडून आलेली आहेत. काही एकच फोटो आहेत, वेगवेगळी नावं आहेत, किंवा वेगवेगळे फोटो आहेत, एकच नाव आहे, किंवा सिंगल नाव आहे, अशी अनेक नावं आहेत आणि ती आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. महापालिकेचे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचे जे कर्मचारी आहेत त्याने देखील फिरून सर्च केला. बरीचशी नावं त्यांना देखील सापडून आलेली नाही मिळत. अशी जी नावं सापडून येत नाही, त्या प्रभागामध्ये राहत नाही, त्यांना त्या प्रभागामधून डिलीट करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही चालू ठेवलेला आहे की जी नावं वेगवेगळ्या प्रदेशातनं किंवा बाजूच्या मतदारसंघातनं इकडे आणून टाकलेली आहेत ती सगळीच्या सगळी नावं काढून टाकण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. आणि न झाल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. आणि येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष आहेत जे ते 100% जो रेकॉर्ड आहे आम्ही जास्तीत जास्त निवडून यायचा ते यावेळी 100% निवडून येऊन नवीन रेकॉर्ड निर्माण करू. आतापर्यंत विरोधक आहेत, राहुल गांधी असतील किंवा इतर विरोधक आरोप करत होते मतचोरीचा, परंतु भाजपचे सहयोगी आहेत शिंदे गट यांनी सुद्धा आरोप केला. काय नेमकं सांगाल तुम्ही? 2 महिने आधी पालघर कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाली होती निवडणूक याद्यांबाबत. त्यावेळी शिंदे सेनेच्या माजी ज्या मंत्री महोदय आहेत त्यांनी आरोप केलेला काय विधानसभेला जे सुरतची नावं इकडे आलेली आहेत ती काढून टाकण्यात यावी. विधानसभेला तुम्हाला त्रास दिला, नगरपालिकांमध्ये आम्हाला त्रास देतील, त्यामुळे ती काढून टाकावी. त्यावेळी आम्ही सखोल यामध्ये चौकशी केली आणि पाहणी केली आहे. त्यावेळी आमच्या लक्षात आलं का बरीचशी नावं जी सिंगल नावं आहेत ही बाहेरची नावं इकडे कुठेतरी घुसवलेली आहे, ही भेसळ केलेली आहे. ती नावं काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही शोधून ठेवलेली आहेत. मतदानाला जी काढली नाही तर न्यायालयीन प्रक्रिया तर आमची चालूच आहे. व्यक्तिगत आम्ही त्या दिवशी सर्च करणार आहेत आणि असे जे लोक येतील खोट्या नावाचे त्यांना आम्ही पकडून पोलिसांकडे देऊ. मला सांगा, आज तुमचे जे माजी सभापती आहेत ते आता भाजप प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? एक चांगला आहे की विरोधी पक्ष 35 वर्ष काय केलं असं बोंबा मारत होते. आता सांगतात आमच्या लोकांबद्दल का 10 वर्ष सभापती होते यांनी चांगलं काम केलं, हे चांगलं काम करत होते वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता ते आमचे लोक चांगलं काम करत होते, आमचा पक्ष चांगलं काम करत होतं याचं सर्टिफिकेट द्यायला लागलेलं आहे. त्यामुळे निश्चित बहुजन विकास आघाडी शिवाय पर्याय नाही. बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष हेच येत्या महापालिका निवडणुकीमध्ये 100% विजयी होतील, यात तीळ मात्र शंका नाही. अन्यथा आमच्या उमेदवार किंवा आमच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी करायची त्यांना गरज नव्हती.